नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आज आपण 7वीचं प्रकरण 4 कोन व कोनांच्या जोड्या या प्रकरणांची माहिती घेणार आहोत। यापूर्वी 3 प्रकरणांचा अभ्यास आपण केलेला आहे। आज 4थ्या प्रकरणाचा अभ्यास करण्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करा, म्हणजे 7वीच्या गणितातील प्रकरण 4 आपण अभ्यासत आहोत, कोन व कोनांच्या जोड्या। तुम्ही 3 प्रकरणांचा यापूर्वी अभ्यास केला। यापूर्वी तुम्ही कोन कशा म्हणतात, कोनाचे कोणते कोणते प्रकार आहेत याविषयी 6वीच्या वर्गामध्ये माहिती घेतली आहे आणि या वर्गामध्ये आता आपल्याला कोन व कोनांच्या जोड्या याचा अभ्यास करायचा आहे प्रकरण 4थ्यामध्ये। 4थं प्रकरण कोन व कोनांच्या जोड्या हा अभ्यास आपण करूया। जरा आठवूया, पाठीमागच्या वर्गामध्ये तुम्ही जे शिकलेला भाग आहे ना त्याची थोडी उजळणी आपण या ठिकाणी करू, म्हणजे तुम्हाला पुढील नवीन अभ्यास शिकण्यासाठी त्याची मदत होणार आहे। शेजारी कोनाचं नाव, एका आकृतीमध्ये तुम्हाला कोन दिसतो आहे, तुमच्या पाठ्यपुस्तकातलं हे पान आहे, तर शेजारील कोनाचे नाव विचारलेले आहे। सांगता येईल का बरं कोनाचं नाव? सांगता येईल काय आहे कोनाचं नाव? तर बरोबर, कोन ABC दिलेल्या आकृतीतील कोनाचं नाव आहे कोन ABC। दुसरा प्रश्न विचारला आहे की कोनाच्या शिरोबिंदूचं नाव घ्या। शिरोबिंदू कोणता बरं? या आकृतीमध्ये तुम्हाला शिरोबिंदू दिसतो का? तो शिरोबिंदू, त्या शिरोबिंदूचं नाव काय आहे? सांगता येईल का तुम्हाला त्या शिरोबिंदूचं नाव? बरोबर आहे, शिरोबिंदूचं नाव B आहे। त्यानंतर तिसरा विचार बघा, कोनांच्या भुजांची नावं लिहा। आकृतीमध्ये जो कोन दिसतोय त्या कोनाच्या भुजाची, भुजालाच आपण बाजू सुद्धा म्हणतो, मग कोनाच्या भुजा कोणत्या कोणत्या आहेत आकृतीमध्ये? तर BA, बाजू BA, भुजा BA आणि भुजा BC। आता शेवटीचा प्रश्न जो आहे, भुजावर दाखवलेल्या बिंदूंची नावं लिहा। या ज्या कोनाच्या भुजा दाखवल्यात, भुजावर असणाऱ्या बिंदूंची नावं सांगायची आहे। तर कोनाच्या भुजेवर तुम्हाला कोणता बिंदू दिसतो? तर बघा, हा A बिंदू दिसतो, नंतर हा C बिंदू दिसतो, म्हणजे कोनाच्या भुजेवर नावं तुम्हाला सांगता आले A आणि C। कोनाच्या शिरोबिंदूचं नाव लिहा। तर कोनाचा शिरोबिंदू तुम्हाला दिसला का? तर त्या कोनाच्या शिरोबिंदूचं नाव बघा, हे आहे B, हा कोनाचा शिरोबिंदू आहे। मग कोनाच्या भुजा कोणत्या आहेत? तर ही भुजा AB आणि ही दुसरी भुजा BC। भुजा BA याला आपण 2 प्रकारे वाचतो, भुजा AB किंवा भुजा, याला असंच वाचता येईल, किरण असल्यामुळं भुजा BA आणि भुजा BC किंवा बाजू BA आणि बाजू BC, असं 2 कोनांच्या भुजा या ठिकाणी आपण पाहिल्या। कोनाच्या शिरोबिंदूचं नाव तर लिहिलंय आपण, कोनाच्या शिरोबिंदूचं नाव काय आहे? B नाव आहे, बघा इथं दिसतंय तुम्हाला ते। आणि पुढं कोनाचं नाव 2 प्रकारे वाचता येतं, लक्षात घ्या। कोनाचं नाव आपण याला ABC म्हणजे हाच कोन आहे, किंवा याला आपण असं वाचतो CBA, म्हणजे 2 प्रकारे या कोनाचं वाचन करता येतं। म्हणजे आकृतीतील कोन हा ABC किंवा CBA आपणाला दिसून आलेला आहे। अशा रीतीने आपण या आकृतीचं विश्लेषण किंवा थोडीशी माहिती आपण आठवतीये का याविषयी या ठिकाणी पाहिलेलं आहे। आता आपण प्रत्यक्ष अभ्यासाला सुरुवात करणार आहोत। कोनाच्या भुजावर पण नाहीत असे जे बिंदू आहेत, या बिंदूंना या बिंदूंचा जो समूह आहे तो कोनाच्या बाह्य भागात आहे असं म्हणायचं। तर मग बाजूवर नाहीत। आता बाजूवर कोणते बिंदू आहेत? बिंदू P आहे, हा कोनाच्या बाजूवर आहे। नंतर बिंदू R हा सुद्धा कोनाच्या बाजूवर आहे। आणि राहिलेले आपण जे पाहिले की आता की बिंदू हे सुरुवातीला पाहिलेले M, N,
टी आणि ओ हे बिंदू कोणाच्या अंतर्भागात आहेत. मग राहिले कोणते, तर बिंदू जी, बिंदू डी, बिंदू एस आणि बिंदू ई हे कुठे आहेत, तर कोणाच्या बाह्य भागामध्ये आहेत. एक्सटेरियर ऑफ एन अँगल असं म्हणायचं. हा जो भाग आहे तो एक्सटेरियर आहे, अँगलचा एक्सटेरियर भाग. आणि दुसरा जो एन, एम, टी आणि ओ हा जो बिंदूंचा समूह आहे तो कुठे आहे, तर या कोणाच्या बाह्य अंतर्भागामध्ये आहे. या व्यतिरिक्त राहिलेले जे बिंदू आहेत जे की कोणाच्या बाजूवर नाहीत आणि कोणाच्या अंतर्भागातही नाहीत, अशा बिंदूंचा जो समूह आहे तो या कोन PQRच्या बाह्य भागात आहे असं म्हटलं जातं. तर तुम्हाला कोणाचा अंतर्भाग आणि कोणाचा बाह्य भाग समजलेला असेल. आता ज्यावेळी काही बिंदू दिलेले असतील तर तुम्हाला ओळखता आले पाहिजेत की कोणते बिंदू कोणाच्या अंतर्भागात आहेत, कोणते बिंदू कोणाच्या बाजूवर आहेत. आता इतर पाहिलं तर बघा, हा बिंदू P कुठं आहे, तो कुठंच नाही, कोणाच्या अंतर्भागात नाही आणि बाह्य भागात नाही, तर तो कुठं आहे, कोणाच्या भुजावरती आहे, कोणाच्या बाजूवरती आहे. आणखी एक आता कोण आहे का कोणाच्या बाजूवरती, बघा हा कोण R कोणाच्या बाजूवर आहे. आणि राहिलेले बिंदू जी, बिंदू जी, डी, एस आणि ई हे बिंदू कुठे आहेत, तो कोणाच्या ते आहेत बाह्य भागात हे बिंदू. याच्यामध्ये क्यू नाही, क्यू कुठे आहे बघा, तो क्यू आरंभ बिंदू आहे, कोणाचा शिरोबिंदू आहे. या दोन्ही किरणाचा तो आरंभ बिंदू म्हणजे तो भुजावरच आहे असं म्हणायला काही हरकत नाही एका दृष्टीनं. आणि हे वरचे जे बिंदू आहेत, आपण वरचे जे 4 पाहिले, तर हे 4 बिंदू कोणाच्या हे अंतर्भागातले बिंदू आहेत. अशा रीतीनं आता कोणाचा अंतर्भाग कशाला म्हणायचं, कोणाच्या बाजूवरचे बिंदू कोणते आहेत हे लक्षात आलं पाहिजे आणि कोणाच्या बाह्य भागात कोणते बिंदू आहेत हे तुम्हाला या आकृती पाहिल्यानंतर लक्षात आलेलंच असेल. आठवणीत ठेवायचं, कारण याच्यावरचे प्रश्न आपल्याला सोडवायचे. तर आपण पुढे जाऊया. संलग्न कोन लगतचे कोन, ऍडजसंट अँगल्स. आता माहिती घ्यायची आहे ही संलग्न कोनाची. शेजारी एक आकृती दिलेली आहे, ती आकृती मला दिसते आहे बोर्डवरची. तर या आकृतीमध्ये कोन पहा, कोणता कोन आहे बरं आकृतीमध्ये, बरोबर कोन BMD. एवढा एकच आहे का कोन, आणखी आहे तो कोणता, कोन QMD. बरोबर, 2 कोनांची नावं सांगितले. आणखी एखादा कोन आहे का आकृतीमध्ये, आहे, तर त्या कोणाचं नाव आहे कोन BMD. एक कोणता, हा मुख्य कोन BMD. त्यानंतर हा BMD हा एक कोन झाला. त्यानंतर कोन BMQ हा एवढाच कोन, हा कोणता कोन आहे BMQ. त्यानंतर आणखी एक कोन आहे तो आहे QMD. असे एकूण 3 कोन आकृतीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. कोन BMD हा मुख्य कोन, त्यानंतर कोन BMQ हा दुसरा कोन आणि QMD हा तिसरा कोन. अशा रीतीनं आकृतीमधील 3 कोनांची नावं तुम्हाला सांगता आली. आता शेजारच्या आकृतीतील कोन पहा. त्या आकृतीतील कोन BMQ व QMD. BMQ कोन आहे वरच्या बाजूचा आणि त्यानंतर कोणता QMD त्याच्या खालच्याच बाजूचा. तर हे 2 कोन तुम्हाला आकृतीमध्ये दिसतात, हा BMQ आणि हा QMD हा दुसरा कोन. तर हे 2 कोनांच्या बाबतीत आपल्याला विचार करायचा आहे. या 2 कोनांच्या बाबतीत काय विचार करायचा आहे, हा BMQ कोन बघा आणि दुसरा कोन कोणता, तर कोणता सांगितला आहे तुम्हाला, तर QMD. या 2 कोनाचा विचार करत असताना हा QMD. या कोनांची किरण MQ ही सामायिक भुजा आहे. या आकृतीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर किरण MQ बघा, ही जी बाजू दिसते का, ही कशी दोन्ही कोनामध्ये सामायिक आहे. ती वरच्याही कोनाची आहे, BMQ कोनाची आहे आणि
QMD या दुसऱ्या QMD कोनाची ही ती बाजू आहे. म्हणजे ही बाजू कशी झाली सामायिक. जसं एखादी वस्तू दोघांमध्ये एकत्र असते त्यावेळी त्याला आपण सामायिक म्हणतो बरं का. तसं या दोन कोनामध्ये ही जी बाजू दिली आहे का कोणती MD ही बाजू कशी आहे दोन्ही कोनामध्ये ती सामायिक आहे. पुढे बघा आणि M हा शिरोबिंदू सामायिक आहे. हा शिरोबिंदू हा दोन्ही कोणाचा आहे. हा BMQ चा आहे आणि QMD चाही आहे. म्हणजे एक शिरोबिंदू सामायिक आहे आणि एक बाजू सामायिक आहे. या कोनाच्या अंतर्भागात एकही बिंदू सामायिक नाही. आता जे आपण कोन पाहिले या दोन कोनाच्या बाबतीत एकही बिंदू कसा नाही तर अंतर्भागातील बिंदू सामायिक नाही. हा या कोनाचा अंतर्भाग याच्यामध्ये आहे का एखादा बिंदू जो की यामध्ये पण आहे या QMD मध्ये आहे नाही. तर या कोनाचा अंतर्भाग वेगवेगळे. या BMQ चा अंतर्भाग हा बघा हा BMQ या कोनाचा अंतर्भाग इकडे आहे हा पूर्ण. याच्या अंतर्भागामध्ये या कोनाच्या अंतर्भागातील बिंदू नाहीत कारण या कोनाच्या अंतर्भागामध्ये आपल्याला वेगळे वेगळे बिंदू दिसतात. इथं याचा अंतर्भाग हा वेगळा आहे बघा. इकडं खालच्या बाजूला लाल अक्षरामध्ये जेवढं दिसलेला तेवढा भाग हा या M कोनाच्या QMD कोनाच्या अंतर्भागातील आहे आणि हिरव्या रंगामध्ये जे दिसतो भाग तो हा भाग कोणता आहे तर QMD या कोनाचा अंतर्भाग आहे. मग यातला एकही बिंदू हा वरच्या BMQ कोनाच्या अंतर्भागात नाही. म्हणजे यांच्या अंतर्भाग कशा आहेत वेगवेगळे आहेत. म्हणून ही कोनाची जोडी आहे कोणती तर कोन BMQ आणि दुसरा कोन QMD हे ज्या दोन कोन आहेत कोनाची जोडी आहे. हा एक कोन आणि हा दुसरा कोन. तर हे अगदी यांचे अंतर्भाग वेगळे आहेत. तर अशा कोनांना काय म्हणायचंय बघा अशा कोनांना संलग्न कोन म्हणतात. याला दुसरं नाव आहे लगतचे कोन. आता संलग्न कोनाची एक भुजा सामायिक असून उरलेल्या दोन भुजा सामायिक भुजेच्या विरुद्ध बाजूंना असतात आणि त्यांचा शिरोबिंदू सामायिक असतो. संलग्न कोनाचे अंतर्भाग विभिन्न असतात. आपण संलग्न कोनाची गुणधर्म इथे दिसत आहेत आपल्याला. संलग्न कोनाची एक भुजा सामायिक आहे. कोणती भुजा तर बघा ही भुजा MQ ही भुजा सामायिक आहे या दोन्ही कोनाची या कोनाची आणि या कोनाची दोघांच्या मध्ये सामायिक आहे. पुढं उरलेल्या दोन भुजा सामायिक भुजेच्या विरुद्ध अंगाला असतात. आता ही जी सामायिक भुजा पाहिली आपण या दोन कोनामध्ये एक भुजा सामायिक आहे तिला आपण नाव दिलेलं आहे का तर MQ किंवा आपल्याला दिसतं हे MQ. राहिलेल्या भुजा या कोनाची ही राहिलेली भुजा आहे आणि ही एक राहिलेली भुजा आहे. या दोन भुजा कशा आहे या सामायिक भुजेच्या वेगळ्या अंगाला आहे. ही भुजा एका बाजूला आहे आणि वरच्या बाजूला आहे आणि ही भुजा पाहिली तर ही खालच्या बाजूला आहे. म्हणजे या उरलेल्या बाजू या सामायिक भुजेच्या विरुद्ध अंगास आहे. पुढं आणि त्यांचा शिरोबिंदू सामायिक आहे. हा जो शिरोबिंदू आहे बघा या दोन्ही कोनाचा हा एकच आहे सामायिक आहे. शिरोबिंदू सामायिक असतो. संलग्न कोनाचे अंतर्भाग विभिन्न असतात आणि संलग्न कोनाचे अंतर्भाग विभिन्न आहेत कारण हा पूर्ण भाग कोणाचा आहे या BMQ या कोनाचा तो अंतर्भाग आहे आणि राहिलेला QMD या कोनाचा अंतर्भाग हा आहे. म्हणजे कम्प्लिटली हे अंतर्भाग वेगळे आहेत. म्हणून अशा कोनांना काय म्हणायचं आहे तर संलग्न कोन किंवा लगतचे कोन. कोणते कोन आहेत ते बघा कोन BMQ आणि कोन QMD हे दोन कोनाची जी जोडी तयार होते ही कोनाच्या जोडीला काय म्हणायचं आहे संलग्न किंवा लगतचे कोन. वरील आकृतीत कोन BM व कोन BMQ या दोन्हीही कोनांची MB भुजा सामायिक आहे पण ते संलग्न नाहीत कारण त्यांचे अंतर्भाग विभिन्न नाहीत. आता दुसरी एक आकृतीचा याच आकृतीतील दुसऱ्या कोनाचा विचार करायचा आहे बरं का आपल्याला. कोणता कोन BMD. हा BMD म्हणजे हा मुख्य कोन बरं का. हा या कोनाची कोणती MB भुजा सामायिक आहे बघा. दुसरा कोन कोणता BMQ
BMQ हा छोटा मधला, दुसरा जो कोण दिसतो तुम्हाला कोणता BMQ हा याच्यामध्ये आहे बरं का. हा, तर या दोन कोणाची भुजा सामायिक आहे. कोणती? ही वरची MB बाजू ही BMD कोणाची आहे आणि BMQ कोणाची आहे. कोणाची एक भुजा सामायिक आहे. आपण जे संलग्न कोणाची व्याख्या पाहिली की एक भुजा सामायिक असते, अंतर्भाग वेगळे असतात, त्यापैकी एक गुणधर्म इथे सापडतोय की MB बाजू कशी सामायिक आहे. पण अंतर्भागाचा विचार केला तर हा जो मोठा कोण दिसतो तुम्हाला कोणता BMD, हा या कोणाच्या अंतर्भागामध्येच हा अंतर्भाग येतो. कोणत्या? BMQ कोणाचा. आणि मग अंतर्भाग वेगळे आहेत का? नाही, कारण BMQच्या अंतर्भागातील एक बिंदू या BMD कोणाच्या अंतर्भागात आहे. म्हणजे बाजू सामायिक आहे ही, पण कोणाचे अंतर्भाग वेगळे नाहीत. म्हणून BMD कोण BMD व कोण BMQ ही कोणाची जोडी संलग्न किंवा लगतची कोणाची जोडी होत नाही. तुमच्या लक्षात आलं आता संलग्न किंवा लगतचे कोण कशाला म्हणायचं. तर आपण पुढच्या अभ्यासाकडे जाऊया. मग आपण काय शिकलो आता? ज्या दोन कोणांचा शिरोबिंदू सामायिक असतो व एक भुजा सामायिक असते, ज्या दोन कोणांचा एक बिंदू सामायिक असतो व एक भुजा सामायिक असते, शिरोबिंदू सामायिक आणि एक भुजा सामायिक, व त्यांचे अंतर्भाग विभिन्न असतात, कम्प्लिटली वेगळे असतात, त्या कोणांना संलग्न कोण म्हणतात. ही व्याख्या आता पाहिली. आता सरासंच 15 आपल्याला सोडवायचा आहे. अतिशय सोपा असणारा आता जो भाग पाहिलेला आहे त्याच्यावर आधारितच प्रश्न आहेत बरं का. काय विचारलंय बघा की या सराव संच 15 मध्ये आकृतीचे निरीक्षण करा. या आकृतीचं निरीक्षण करा. आता तुम्ही आपण सराव संच 15 उदाहरण सोडू लागलोय. आकृतीचे निरीक्षण करा. आकृती कोणती? तर इथं दिलेली आहे. या आकृतीचं निरीक्षण करायचं आणि काय विचारलं बघा, कोण AWB हा कोण AWB साठी सारणी पूर्ण करा. अंतर्भागातील बिंदूंची नावं लिहा. हा कोण AWB आहे. या कोणाच्या अंतर्भागातील जे बिंदू आहेत त्यांची नावं लिहायची तिथं. कोणते कोणते बिंदू आहेत बघा बरं. मग तुमच्या लक्षात आलेलं आहे आता कोणते कोणते बिंदू आहेत. हा R बिंदू अंतर्भागात आहे म्हणजे इथे येईल R. नंतर सांगा पटपट, इथे येईल N हा दुसरा बिंदू. त्यानंतर येईल X, आणखी C, आणखी संपले ना आता नाही बरोबर. आता पुढे पहा दुसरा प्रश्न. हे लक्षात आलं का अंतर्भागातील बिंदू कोणते कोणते आहेत. तर R आहे इथे दिलेला, नंतर हा N आहे, नंतर X आहे आणि हे C. हे 4 बिंदू अंतर्भागातील बिंदू आहेत. आता त्यातला दुसरा प्रश्न पाहूया कोणता. काय विचारलंय आता की बाह्य भागातील बिंदूंची नावं लिहा. बाह्य भागात कोणते बिंदू आहेत. हा T1 आहे, U1 आहे, नंतर G कुठला बिंदू बघा तो बाह्य भागात नाही अंतर्भागात बरोबर आहे. तो कुठं आहे तर कोणाच्या भुजेवरती आहे. नंतर हा Q बिंदू आहे, V बिंदू आहे, Y बिंदू आहे. हे सर्व बिंदू कुठले आहेत या आकृतीच्या बाह्य भागातले बिंदू आहेत. म्हणजे कोणते कोणते आहेत बघा तर बिंदू T, नंतर बिंदू U, नंतर बिंदू आहे Q, नंतर बिंदू आहे V, बिंदू आहे Y. असे 5 बिंदू तुम्हाला आकृतीच्या अंतर्भागातील आहेत, कोणाच्या बाह्य भागातील आहेत.
आता कोणाच्या भुजेवरील बिंदूंची नावं लिहायची. कोणाच्या भुजेवर कोणते कोणते बिंदू आहेत? तर कोणाच्या भुजेवर तुम्हाला लक्षात येत असेल की कोणाच्या भुजेवर हा ए बिंदू आहे, नंतर हा डब्ल्यू पण आहे का, दोन्ही कोणाच्या भुजेवर आहे तो. नंतर हा जी आहे आणि हा बी आहे. हे बिंदू कुठले आहेत? कोणाच्या भुजेवर आहेत. मग तुम्हाला इथं कोणाच्या भुजेवरील बिंदूंची नावं लिहायची. पुढं प्रश्न दुसरा, हा आकृतीतील संलग्न कोनाच्या जोड्या लिहा. आता आपण व्याख्या पाहिली संलग्न कोनाची. काय आहे ती व्याख्या? की जर कोणाचा शिरोबिंदू एकच असेल आणि त्यांच्यामध्ये एक भुजा सामायिक असेल, काय व्याख्या आहे ती? की ज्या कोणाचा दोन कोणाचा शिरोबिंदू सामायिक असतो, एक भुजा सामायिक असते व त्यांचे अंतर्भाग विभिन्न असतात, त्या कोणांना संलग्न कोन म्हणतात. मग आता आपण जे पाहतो दुसऱ्या प्रश्नाच्या बाबतीत की काय तो, की आकृतीतील संलग्न कोनांच्या जोड्या लिहा. मग बघा इथं ही एक जोडी आहे कोनांची. या जोडीचं काय नाव आहे? तर ए एन बी हा कोन ए एन बी. नंतर बी एन सी हा दुसरा कोन. ही एक संलग्न कोनाची जोडी होते, कारण या बी एन सी कोनाचा अंतर्भाग इथं आहे आणि बी एन ए किंवा ए एन बी या कोनाचा अंतर्भाग इकडे आहे. मग यांचे अंतर्भाग दोघांचे वेगवेगळे आहेत म्हणून, आणि एक बाजू सामायिक आहे, शिरोबिंदू सामायिक आहे, म्हणून ही कोनाची जोडी ही संलग्न कोनाची होते. आणखी कोणते कोण आहेत बघा कोनाची जोडी, सांगता येईल का? दुसरी जोडी आहे बघा बी एन सी हा बी एन सी आणि ए एन सी, ही एक जोडी तयार होते. अंतर्भाग वेगळे आहेत, एक बाजू सामायिक आहे आणि शिरोबिंदू पण सामायिक आहे म्हणून ही जोडी होते. आणखी एक जोडी तयार होती ती म्हणजे इथं बी कोणता कोण आहे तो, तर बी एन सी हा कोण आणि हा ए एन सी, ही एक जोडी. म्हणजे एकूण 3 जोड्या यामध्ये आपल्याला संलग्न कोनाच्या मिळतात. इथं संलग्न कोनाची जोडी हा एक कोण आहे बघा, याचा अंतर्भाग इकडे आहे, याचा अंतर्भाग इकडे आहे, एक बाजू सामायिक आहे, ही अंतर्भाग वेगळे, शिरोबिंदू सामायिक आहे, बाजू सामायिक आहे. म्हणजे कोण कोणता तो, तर पी क्यू आर, कोण पी क्यू आर आणि दुसरा कोण पी क्यू टी, ही दुसरी जोडी सामायिक आहे. ही एक संलग्न कोनाची जोडी आहे इथं. त्यानंतर इथं बघा हा दुसरा आर एस क्यू आर टी एस हा जो कोन आहे, इथं मात्र कोणत्याच कोणाची याची जोडी संलग्न कोनाची होत नाही. पुढचा प्रश्न या ठिकाणी आपल्याला लक्षात येतोय की काय पुढचा प्रश्न, की पुढचा प्रश्न खालील संलग्न कोनाच्या जोड्या, खालील जोड्या संलग्न आहेत का? कोणत्या दिल्या, तर कोन पी एम क्यू ही जोडी संलग्न आहे का? बघा आकृतीमध्ये चेक करायची. पी एम क्यू आणि आर एम क्यू संलग्न आहे का? निश्चित आहे, कारण एक बाजू सामायिक आहे एम क्यू आणि अंतर्भाग वेगळे आहेत, म्हणजे संलग्न कोनाची जोडी आहे. नंतर आर एम क्यू व एस एम आर, दुसरी जोडी शोधायची आपल्याला. आर एम क्यू व एस एम आर जोडी संलग्न कोनाची जोडी आहे का? आर एम क्यू पा, आर एम क्यू व एस एम आर एम क्यू आणि एस एम आर ही जोडी आहे का संलग्न? एक बाजू सामायिक आहे पण यांचे अंतर्भाग वेगळे नाहीत. बघा या कोनाच्या अंतर्भाग इथं काही भाग आलेला आहे आणि हा एस एम आर कोनाचा काही भाग याच्यामध्ये आलेला आहे. दुसरा कोण आहे पहा एस एम आर, तो इथपर्यंतच आहे. तर या आर एम क्यू या कोनाच्या अंतर्भागातच या दुसऱ्या कोनाचा हा एस एम आर कोनाचा अंतर्भाग येतो, म्हणजे ही जोडी संलग्न कोनाची होत नाही. तिसरा आर एम एस आताच आपण पाहिलेला आर एम एस.
हा कोन RMS या कोनामध्ये बघा हा RMS, आणि याला जोडी कोणती आहे तर RMT हा दुसरा. तर याच्या RMT कोनाच्या अंतर्भागातच या RMS कोनाचाही अंतर्भाग येतो इथं बघा. तर हे दोन कोनाची जोडी जी आहे ही मात्र संलग्न कोनाची जोडी होत नाही. आता चौथी जोडी बघायची आहे SMT. कोणती SMT आणि RMS याला आपण याचा अंतर्भाग थोडा वेगळ्या रंगाने दाखवू. हा RMS. हे दोन कोनामध्ये एक बाजू सामायिक आहे, पण कोणती बाजू सामायिक आहे MS बाजू सामायिक, आणि अंतर्भाग याचा इकडे येतो आणि याचा इकडे येतो, म्हणजे अंतर्भाग कम्प्लिटली वेगळे येतात, म्हणून ही कोनाची जोडी कशी आहे सामायिक आहे. तर यापैकी सामायिक बाजूच्या जोड्या आपण ओळखल्या नसल्यास कारण लिहायचं आहे. का कारण नाही, कारण अंतर्भाग सामायिक बाजू आहे पण अंतर्भाग एकत्र नाही किंवा विभिन्न नाहीत, म्हणून ती संलग्न कोनाची जोडी होत नाही. अशा रीतीनं आज आपण सराव संच 15चा त्या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. तर आता तुम्ही तुमच्या वहीमध्ये या सराव संच 15ची उदाहरणं लिहून काढायची आहेत.